नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरात एका स्कूल बस ड्रायव्हरच्या चुकीमुळे 60 चिमुकल्यांचा जीव धोक्यात आलाय. पण शेवटच्या क्षणी घडलेल्या एका चमत्कारामुळे अनर्थ टळला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला होता. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. रेल अलर्ट असतानाही काही शाळा सुरू होत्या. सकाळी नेहमीप्रमाणे 60 मुलांना घेऊन पिवळी स्कूल बस निघाली. वाटेत एका 5 वर्षाच्या मुलीनं बसमध्ये चढल्यावर ड्रायव्हरला आज आपला वाढदिवस असल्याचं आनंदानं सांगितलं. पावसानं 10 मिनिटांची विश्रांती घेतल्यानं गावकऱ्यांनी पुलावरून पाणी वाहत असल्याचा इशारा देऊनही 20 वर्षाचा अनुभव असलेल्या या ड्रायव्हरनं गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला. बस पुलाच्या मध्यभागी पोहोचताच पाण्याचा प्रवाह अचानक आणि प्रचंड वेगाने वाढला. एका फुटावर असलेलं पाणी काही सेकंदात 4 ते 5 फुटांवर आले. घाबरलेल्या ड्रायव्हरनं स्टिअरिंग उजवीकडे वळवले आणि बसचा उजवा भाग थेट पुलाच्या खाली हवेत लटकू लागला. 20 अंशात कलंडलेली बस आणि आतमध्ये 60 चिमुकले. इंजिनमध्ये आणि सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यानं गाडी बंद पडली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मुलांचे पालक नदीकाठी जमा झाले. काही पालक पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होते. पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण इंजिन सुरू होत नव्हतं. त्यातच एक 15 ते 20 फुटांचे मोठं झाड पाण्याच्या प्रवाहात बसच्या दिशेनं वेगानं येऊ लागलं. जर ते झाड बसला धडकलं असतं तर बस थेट नदीत कोसळली असती. झाड अवघ्या 3 फुटांवर आले असताना ड्रायव्हरनं डोळे मिटून देवाचं नाव घेतलं आणि शेवटचा प्रयत्न म्हणून संपूर्ण ताकदीनिशी चावी फिरवली. आश्चर्यकारकरित्या इंजिन सुरू झाले. डाव्या चाकाला पॉवर मिळाली आणि त्यानं सिमेंटचा रस्ता घट्ट पकडला. बस एका झटक्यात पुलावर आली आणि झाड केवळ स्पर्श करून पुढे निघून गेले. ड्रायव्हर वेगानं गाडी पुलावर नेली आणि सुरक्षित ठिकाणी थांबवली. गाडी थांबताच तो स्टिअरिंगवर डोके टेकवून ढसाढसा रडू लागला. पालकांनी धावत जाऊन मुलांना बाहेर काढलं. शेवटी ड्रायव्हरच्या प्रसंगवदनामुळे सर्वांचे प्राण वाचले.